समाजामध्ये सद्भावना व सलोखा निर्माण करण्यासाठी कुणबी ओबीसी जागर यात्रा 28 ऑगस्ट पासून विदर्भात ओबीसी प्रवर्ग तसेच शेतकरी कष्टकरी वर्गाच्या अनेक न्यायिक समस्या प्रलंबित आहेत। या सर्व बाबी लक्षात घेता आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी समाजामध्ये सद्भावना सलोखा निर्माण करण्यासाठी ओबीसी प्रवर्गातील सर्व समाजाला सोबत घेऊन जनजागृती निर्माण करणे हा या जागर यात्रेचा मुख्य उद्देश आहे। जागर यात्रेची सुरुवात बुधवार दिनांक 28 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता महाराजबाग, नागपूर जवळील डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून होणार आहे। टिळक भवनातील पत्रपरिषदेत या जागर यात्रेची सविस्तर माहिती देत आहेत डॉक्टर सुरेश वर्षे आणि श्री राजेश काकडे। कुणबी ओबीसी कृती समितीतर्फे आम्ही कुणबी ओबीसी जागर यात्रा पूर्ण विदर्भातून काढतो आहे। त्या जागर यात्रेमध्ये शेतकऱ्यांचे प्रश्न, शेतकरी मजुरांचे प्रश्न आणि कुणबी ओबीसी आणि ओबीसीतला इतर जे घटक आहेत त्यांना जोडत त्यांच्याशी संवाद साधत आम्ही नागपुरातून बुधवार दिनांक 28ला महाराजबागची समोर डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून आम्ही सकाळी 10 वाजता तिथून निघणार आहोत आणि नागपुरातून भंडारा, मौदा, भंडारा, गोंदियाला मुक्काम राहील। गोंदियावरून साकोली, लाखांदूर, वडसा, गडचिरोली आणि चंद्रपूरला मुक्काम राहील आणि चंद्रपूरवरून यवतमाळला मुक्काम राहील आणि यवतमाळवरून आम्ही अमरावतीला शेवटल्या दिवशी अमरावतीला मुक्काम राहील आणि अमरावतीवरून 1 तारखेला मोर्शी मार्गे प्रत्येक गावाला भेट देत नागपूरला आम्ही 1 तारखेला संध्याकाळी पोहोचणार। या 5 दिवसामध्ये आम्ही प्रत्येक तहसीलमध्ये तहसीलदाराला आणि जिल्ह्यामध्ये कलेक्टरांना निवेदन देणार आहोत। ही यात्रा काढण्यामागचा आमचा उद्देश असा आहे की आम्हाला असं लक्षात आलं की कोणत्याही जातीला, कोणत्याही प्रवर्गाला कोणतीही प्रकारची अगर त्यांना जातीय प्रमाणपत्र पाहिजे असेल तर त्यांची मागणी ही कुणबी प्रवर्गातूनच ते मिळालं पाहिजे, अशा प्रकारची मागणी काही राजकीय वर्तुळातून होताना सतत होते आणि सरकार त्यासमोर वागताना दिसते। त्याचप्रमाणे आम्हाला असंही लक्षात आलं की प्रकाश आंबेडकरजी पण जेव्हा वाशिमला पोहरादेवीला आले होते तेव्हा त्यांनीसुद्धा म्हणजे भारतीयांना जो मूलभूत अधिकार त्या अधिकारामध्ये त्यांनी कुणबी मराठा यांना मतदान करू नये अशी भारतीय घटनेलाच त्यांनी विपरीत अशी अपील जनतेमध्ये केली। त्याचप्रमाणे आमच्या आरक्षणासंबंधाने काही महाराष्ट्रातील नेते आरक्षणाचीच आवश्यकता नाही अशा प्रकारची भूमिका करून पूर्ण ओबीसी समाजाला वेठीस आणण्याचं काम करत आहे। तर ही सर्व भूमिका लक्षात येत असताना असं वाटलं की सर्व समाजाने मिळून आमच्या ओबीसी कुणबी ओबीसी प्रवर्गावर हा घात करण्याचा त्यांचा नियोजित ठरलेलं षडयंत्र तर नाही ना। या षडयंत्राला विरोध झाला पाहिजे आणि या षडयंत्राच्या विरोधामध्ये जाऊन आम्ही ओबीसी कुणबी समाजाला जागृत केलं पाहिजे। ही भूमिका घेण्याकरता आम्ही महाराष्ट्र सरकारला अलर्ट करण्याकरता आणि राज्य सरकारमध्ये जे असलेले जे राजकारणामध्ये ओबीसी कुणबी समाजाच्या प्रवर्गासंबंधाने जी काही भूमिका राजकीय भूमिका निभवत आहेत त्यांनासुद्धा एक आव्हान देण्याकरता त्यांना अलर्ट करण्याकरता आम्ही ही जागर यात्रा काढून पूर्ण विदर्भामध्येही करतो।